नमस्कार, मी मनोज कदम. आज आपण गणिताचा दुसरा लेक्चर अटेंड करत आहोत. आपण ठरवल्याप्रमाणे गणिताची जी सिरीज किंवा सर्व विषयाची सिरीज एक एक करून सर्व लेक्चर आपण यूट्यूबवरती टाकणार आहोत. त्यातला हा दुसरा लेक्चर आहे गणिताचा. यामध्ये आपण गणिताची गणितामधील संख्या आणि त्यांचे प्रकार समजून घेणार आहोत. डायरेक्ट गणिते समजून कसे केले जातात ते अगोदर ते गणिते करण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात, कोणत्या संख्या वापरल्या जातात ते आपण समजून घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण गणिताचे चिन्ह कोणते असते, गणितामध्ये जास्त चिन्ह कोणती कोणती वापरली जाते ते पाहिलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण गणिताच्या संख्या कोणत्या असतात आणि संख्येचे प्रकार किती आहेत ते समजून घेऊया. साधारणपणे गणितांच्या संख्यांचे प्रकार 10 ते 11 आहेत. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, त्रिकोणीय संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या यांचा समावेश आहे. त्यामधील आपण सुरुवात करूया नैसर्गिक संख्यापासून. नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या धन असतात. ऋण संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणून संबोधले जाते किंवा नैसर्गिक संख्या म्हणून संबोधले. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य वापर केला जात नाही. नैसर्गिक संख्येमध्ये आता मेन नैसर्गिक संख्येमध्ये आपण शून्यापासून आपल्या संख्या चालू होतात, पण आपण सर्व शून्याला नैसर्गिक संख्येमध्ये वापर करू शकत नाही. नैसर्गिक संख्या ऋण नसतात. नैसर्गिक संख्या ह्या कायम धन स्वरूपाच्या असतात. त्याचमध्ये नैसर्गिक संख्येला मिळता जुळता संख्येचा प्रकार म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या शून्यापासून सुरू होतात आणि त्या धन किंवा ऋण दोन्ही असू शकतात. ते अनंतपर्यंत म्हणजे त्याला कोणताही मर्यादा नसतात अशा संख्या असतात, ज्या शून्यापासून चालू होऊन धन 1, 2, 3 किंवा ऋण 1, ऋण 2, ऋण 3 असे सुद्धा असू शकतात. आता आपल्या इथे दोन्ही संख्यांचे एक डायग्राम दिली आहे, ती पाहून घ्या. नंतर आहे एकक स्थानावरून संख्यांची ओळख, म्हणजे आपण बोललो समसंख्या आणि विषम संख्या. तसेच त्यांचाच एक साध्या शब्दात म्हणजे जे एकक स्थानावरती जी संख्या आहे त्याच्यावरून ती समसंख्या आहे की विषम संख्या आहे ती सांगितली जाते. कोणत्याही संख्येचे एकक स्थानी आपण समजून घेऊया. पहिलं आपण समसंख्येचं समजून घेऊया, मग आपण विषम संख्येचं समजून घेऊ. कोणत्याही संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या 5 संख्यांपैकी कोणतीही संख्या जर असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हटले जाते. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या 5 संख्येपैकी कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे समजले. समसंख्या आणि विषम संख्येमधला हा फरक झाला. आता आपल्या चार्ट मध्ये जर पाहायला गेला तर 124, 306, 50 याच्यामध्ये शून्य सुद्धा असून सुद्धा आता आपण नैसर्गिक संख्येचा काही संबंध नाही. शून्य समसंख्येमध्ये 2, 0, 2, 4, 6, 8 आणि विषम संख्येमध्ये 1, 7, 5. आता आपला पुढच्या संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येनं 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता आपल्या आपण चार्ट समोर रेडी केला आहे. ज्या संख्येनं 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. आता सर्व बघायला गेलं तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता त्या कोणत्या ते समजून घ्या. 2, 3, 7,
2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 या मूळ संख्या आहेत. आता ह्याच्यामध्ये चार्टमध्ये थोडंफार हलल्यासारखं दिसतंय की प्रॉपर आलं नाही, वर खाली झालंय. पण पाहायला गेलं तर प्रत्येक जर आपण ह्याच्यानुसार एक 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 असं जर काढलं तर त्यानुसार समजून प्रॉपर समजून येईल. ह्याच्यामध्ये जरासं चुकल्यासारखं आहे. ते तरी पण मी आता वाचून तुम्हाला सांगतच आहे. तर पुढच्या संख्येचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांची जोडी असते आणि त्या दोन संख्या मूळ संख्या असतात. ज्या संख्येची जोडी असते आणि ज्या दोन्ही संख्या मूळ संख्या असतात त्यास जोडमूळ संख्या म्हणतात. असते आणि ते मूळ संख्या पण जोडमूळ संख्या असते, बरोबर. आता सर्वसाधारण मूळ संख्यांमधील फरक हा 2चा असतो. आता मूळ ज्या संख्यांची समजून घेण्यासाठी ज्या संख्यांची जोडी असते आणि त्या दोन्ही संख्या मूळ संख्या असतात आणि त्या दोन संख्येमधील फरक हा 2चा असतो. आता आपण पाहिलं की जसं की इथं समजून घेऊ 3 आणि 5 हे 2 मूळ संख्या आहेत आणि या 2 मूळ संख्यांमधला फरक 2चा आहे. कारण की जर मोठी संख्येतून लहान संख्या वजा केली तर उत्तर काय येईल ते समजा. आता 3 मधून 5 वजा केलं तर उत्तर 2 येणार. तशी दुसरी संख्या आहे 5 आणि 7. 7 मधून 5 वजा केलं तरी उत्तर 2च येणार. तिसरी संख्या आहे 11 आणि 13. 13 मधून 11 वजा केले तरी उत्तर 2च येणार. चौथी संख्या आहे 17 आणि 19. 19 मधून 2 वजा केले 19 मधून 17 वजा केले तर उत्तर 2 येणार. तसंच त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61, 71 आणि 73 या मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्या आहेत. या जोडमूळ संख्येचे इथे पण चार्ट मध्ये सुद्धा दाखवले आहे. प्रॉपर दाखवले हे बरोबर आले आहे चार्ट. पुढचा संख्येचा प्रकार आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्यांचे दोन संख्यांनी समान संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्येचे समान भाग पडतात आणि त्या संख्यांना सुद्धा समान संख्येने भाग जातात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता सर्वसाधारण म्हणजे समजून घ्या 4 ला 2 ने भाग जातो. मग त्याचे 4 ला 2 ने भाग जातो म्हणजे त्याचे 2 भाग पडतात पैकी म्हणजे 2 2. इथे आपण जे दाखवलं आहे 2 2 आणि त्या 2 ला सुद्धा कुठल्या तरी एका संख्येने भाग जातो म्हणजे 2नेच भाग जातात. बेके असं. तसेच 8 सुद्धा म्हणजे सर्वसाधारण बघायला गेलं तर या संख्येचे दोन भाग ज्या संख्येचे 2 संख्यांनी समान भाग पडतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे आता 2 संख्या अशा जर बघायला गेला तर 6 ला 2 ने सुद्धा भाग लागतं आणि 3 ने सुद्धा. तसेच 8 ला 2 ने सुद्धा भाग लागतं आणि 4 ने सुद्धा भाग लागतं. अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे 2 संख्येने भाग लागतात. कधी कधी त्या 2 संख्येने लागलेल्या भागाला सुद्धा अजून संख्येने भाग लागतो. 1 ते 100 पर्यंत जर बघायला गेलं तर एकूण संयुक्त संख्या ह्या 74 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 आहे आणि सर्वात लहान एक अंकी संयुक्त संख्या ही 4 आहे. एक अंकी संयुक्त संख्या ही 4 आहे. आणि समसंख्या सुद्धा 4च आणि सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या ही 9 आहे आणि सर्वात
पहिली विषम संख्या, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या. विषम संख्या समसंख्या ही 4 आहे, सर्वात लहान समसंख्या 4 आहे, सर्वात लहान विषम संख्या ही 9 आहे. ठीक आहे. आणि 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. आता त्याचप्रमाणे अपूर्णांक संख्या. आता आपण पहिले अपूर्णांक आणि पूर्णांक हे दोन भाग पडतात. त्यामध्ये पहिला आपण आता पूर्णांक संख्या समजून घेऊया. त्यासाठी पूर्णांक संख्या आपण नैसर्गिक संख्यांसोबत समजून घेतली आहे. आता पूर्णांक संख्यामध्ये ज्या संख्या शून्यापासून चालू होतात आणि त्या धन आणि ऋण दोन्ही स्वरूपात असतात त्यांना पूर्णांक संख्या असतात, कारण की त्यांना कोणताही प्रकारचा अंश किंवा छेद नसतं, स्पष्ट असतात त्या. तसंच अपूर्णांक संख्यामध्ये ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात आणि भाग केल्यास त्याचा भागाकार पॉइंट मध्ये किंवा दशांशामध्ये येतो, त्या संख्यांना अपूर्णांक संख्या अशा म्हणतात. आता समजून घेऊया. 5 अंश म्हणजे वरची संख्या आणि छेद म्हणजे खालची संख्या, म्हणजे 5/2. आता इथे दिलेलं आहे 5/2. भागाकार केला तर पॉइंट मध्ये दशांश 2.5 म्हणून येणार आहे. म्हणजे वरची आता ह्याच्यामध्ये आता पूर्णांकामध्ये तर लिहिण्याची पद्धत समजूया. अंश आणि छेद म्हणजे खालची संख्या, अंश म्हणजे वरची संख्या. म्हणजे आता हे छेदाखाली जे 2 दिलेले ते लिहिताना आडवी जर लिहायला गेली तर आपण 5च्या खाली एक रेष, आडवी रेष मारून खाली 2 लिहिलं. तेच अंश म्हणजे वरची संख्या आणि छेद म्हणजे खालची संख्या. हे समजून घेऊया. ठीक आहे. पूर्णांकाचे वर्गीकरण. हे एक महत्वाचं म्हणजे पूर्णांक संख्येचे 2 संख्यांमध्ये वर्गीकरण होते. एक परिमेय संख्या आणि दुसरा अपरिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे म्हणजे संख्यांना अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात. परिमेय संख्या ह्या अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात आणि त्याचा भागाकार केल्यास उत्तर पूर्णांक संख्येमध्ये येते, त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे आता समजा 15/5 ही परिमेय संख्या आहे आणि दुसरी परिमेय संख्या आपण 15/4 ही आहे. आता इथे दिलेली आहे म्हणून आपण वापरतो. तर पहिल्या संख्येने 15/5 ने जर केलं तर उत्तर 3 येणार, म्हणजे ती परिमेय संख्या झाली. तशीच अपरिमेय संख्येमध्ये काय असतं, ज्या संख्यांचा अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात आणि त्यांचा भाग केल्यास उत्तर पूर्णांकात येत नाही त्यांना अपरिमेय संख्या आपण अपरिमेय संख्या असं म्हणू. म्हणजे इथंच बघूया. 15/4 15/4 जर आहे त्याचा जर भाग केला ते 3.75 येतो, कारण की मग उत्तर पॉईंट मध्ये येतो. तेच 15/5 जर उत्तर जर काढलं तर उत्तर ते 3 येतं, म्हणजे ते पूर्ण संख्या येते. आता महत्वाचं म्हणजे ज्या संख्येने अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात, ज्या संख्येचा अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्या जातात, म्हणजे आता अंश म्हणजे वरची संख्या, छेद म्हणजे खालची संख्या, आणि त्या संख्येनं भागाकार केल्यास, त्या संख्येचा भागाकार केल्यास म्हणजे खालच्या संख्येनं वरच्या संख्येला भागल्या किंवा वरच्या संख्येने खालच्या संख्येला भागल्या. आता वरच्या संख्येला जर खालच्या संख्येचा भागाकार केला तर उत्तर अंश अपरिमेय संख्येमध्येच येणार. पण खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागल्याने उत्तर भागाकार आला तर त्या परिमेय संख्या शोधतो. शेवटचा आहे त्रिकोणीय संख्या. तर त्रिकोणीय संख्या म्हणजे ज्या संख्या 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे वाढत जातात त्यांना त्रिकोणीय संख्या असे म्हणतात. म्हणजे शून्यापासून जर विचार केला आपण तर शून्यापासून 1 पर्यंत झाला 1 पासून
3 पर्यंत जायला 2, 3 असे वाढत जाणार. म्हणजे त्याचा आता परिमेय आपण त्रिकोणाचं संख्यांचं सूत्र दिलेलं आहे. त्रिकोणी संख्येचं सूत्र म्हणजे n कंसात n अधिक 1 भागिले 2. आता समजून घ्या, जर आपण 3च्या पुढची संख्या जर आपल्याला काढायची आहे, 3च्या पुढची त्रिकोणीय संख्या काढायची आहे, तर 3च्या पुढची त्रिकोणीय संख्या कशी काढायची तर समजून घ्या. 3 कंसात 3 अधिक 1 4 अधिक खाली अधिक 1 भागिले 2. आता 3 कंसात 3 अधिक 1 4 म्हणजे कंसात 4 आणि बाहेर 3 कंसातले 3 कंसातले 4 आणि बाहेरचे 3. आता पहिला भागाकार बोडमास पद्धतीनुसार पहिला कंस सोडवला, कंस नंतर गुणाकार, कंस मोकळा करायचा म्हणजे गुणाकाराला येणार आहे. गुणाकाराला आला तर गुणाकाराच्या अगोदर आपल्याला खाली भागाकाराला 2 आहेत. मग त्या हिशोबाने आपण 2 भागिले 4 केलं तर उरले 2 गुणिले तर ते उरलेले 2 हे गुणिले असणार आहेत आणि पहिले 3 म्हणजे 2 गुणिले 3 6. तर अशा प्रकारे पुढची संख्या 6 असणार. आता पुढे सारांश संख्यांचे विश्व. तर संख्यांचे पूर्णांक आणि नैसर्गिक संख्येचे पूर्णांक आणि नैसर्गिक संख्या नाही डायग्राम मला नीट समजली नाही, सॉरी. तर पहिले वर्गीकरण पूर्णांक संख्येच्या विश्वामध्ये पूर्णांक संख्येमध्ये नैसर्गिक संख्या अशा आहेत. आता पहिला आहे वर्गीकरणामध्ये वर्गीकरण 1 मध्ये समसंख्या आणि विषम संख्या. ठीक आहे. तसेच वर्गीकरण 2 मध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. त्याच्यात मूळ संख्येमध्ये जोड मूळ संख्या आहेत. तिसरा आहे पूर्ण अंकामध्ये अपूर्णामध्ये पूर्णांकामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. अपूर्ण संख्येमध्ये वर सुद्धा 2 पडतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. तसेच आकृती बंधामध्ये त्रिकोणीय संख्या अशा संख्येचा समावेश होतो. ठीक आहे. तर आज लेक्चर इथेच थांबतोय. तसेच नवीन व्हिडिओसाठी अजून चांगले स्वरूपाचे व्हिडिओ अजून चांगल्यासाठी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.